Yes! Get out of here! लोकसभेमध्ये महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुंबईमध्ये भाजपकडून विरोधी पक्षाच्या विरोधात एक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि हाच मोर्चा निघाल्यानंतर जांभोरी मैदान परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि याच वाहतूक कोंडीमुळे मंत्री गिरीश महाजन यांना एका महिलेच्या संतापाचा सामना करावा लागला। वाहतूक कोंडीमुळे या महिलेने गिरीश महाजनांसमोर संताप व्यक्त केला। मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? Get out of here! Did you not understand? Did you not understand? No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। हटाओ ना। किसी से बात नहीं करनी है। आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं। चलो आपका क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर चलो। 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलिए। चलो। आवाज कम करो। आता या सर्व प्रकरणानंतर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी देखील गिरीश महाजन आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे। महिलांसाठी काढलेल्या मोर्चामध्ये एक महिला भाजपच्या नेत्याविरोधात संताप व्यक्त करते अशी घटना राज्यात कदाचित पहिलीच असावी असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे। तर रोहित पवार यांनी देखील या सर्व प्रकरणानंतर भाजपवर टीका करत नौटंकी करणाऱ्या भाजपला एकट्या महिलेनं भर रस्त्यात उघडं करून खऱ्या अर्थानं हजारोसे भारी एक नारी हे सिद्ध केलं आहे। तर आता या महिलेला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न देखील सरकारकडून होऊ शकतो अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे।